कार सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे आणि प्रत्येक पक्षाचा प्रचार जोरदार सुरू आहे. आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अनुषंगानं सर्व भागामध्ये फिरतोय. प्रत्येक पक्षाचा प्रचार चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आपल्या समेत बोलण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य व धनगर समाजाचे नेते प्राध्यापक कृष्णा आलदर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय नेमकी महानगरपालिकेची त्यांनी रणनीती आखलेली आहे. नमस्कार, जय मल्हार. काय स्थिती आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची? सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत धनगर समाजाचे बहुतांशी लोकांना प्रतिनिधी मिळाले आणि प्रत्येक ठिकाणी ते चांगली लढत देत आहेत. तर आमचं एक काय की आम्ही एक समन्वय समिती केली आहे, त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त धनगर समाज कसे उमेदवार निवडून येतील या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. किती उमेदवार दिलेले आहेत समाजाचे? टोटल प्रत्येक सगळ्या पक्षातून म्हटलं तर एक 18 उमेदवार आहेत आणि सगळ्यात जास्त उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिले आहेत, 10 उमेदवार आहेत. तर भारतीय जनता पक्षानं एवढे उमेदवार देण्यापाठीमागचं काय म्हणजे नेमकं? भारतीय जनता पार्टीनं एवढे उमेदवार दिलेत म्हणजे त्यांचा एक त्यामागे हेतू काय की धनगर समाजाचे जास्तीत जास्त मतदान आहे, त्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावं. आणि मुळातच धनगर समाजातील व्यक्ती हे अभ्यासू, प्रामाणिक, कष्टाळू असल्यामुळं ते जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवणे किंवा लोकांची अटॅचमेंट किंवा त्यांचा लोकसंग्रह जास्त आहे. या बाबतीत आता सर्वश्रुत उदाहरण आहे मनोज सरगर यांचं. मनोज सरगरांच्या मागे सगळ्यात जास्त प्रमाणात लोकांचे काय म्हणायचं आपण की साथ आहे, ग्लॅमर आहे आणि एक हाय व्होल्टेज लढत ते देत आहेत तिथं. आता मनोज सरगरांची जी लढत आहे ती सर्वात चुरशीची आहे, म्हणजे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने किंवा धनगर समाज अस्मितेची लढत म्हणता येईल. तर कसं बघता तुम्ही या निवडणूक? तुम्हाला काय सांगितलं की धनगर समाजाची पहिली पिढी ही अशिक्षित असल्यामुळे जी सांगलीत आली त्यांनी ते माथाडी कामगार, हमाली याच्यातच हे घालवला. तर मनोज सरगरांचं जर आपण बॅकग्राऊंड बघितलं तर तो पण एक हमालाचा मुलगा आहे. खरं त्या हमालाच्या मुलानं एवढी चांगली प्रगती केली किंवा लोकांचे प्रश्न सोडवले, लोकसंग्रह केला की ते पहिल्या वेळा नगरसेवक निवडून गेले. मग काही लोकांच्या मध्ये किंवा काही लोकांनी किंवा नेत्यांचा मध्ये गैरसमज झाल्यामुळे किंवा गैरसमज करून घेतल्यामुळे मनोज सरगर यांना पक्ष बदलावा लागला. आणि मुळातच भारतीय जनता पार्टी ही गुणग्राहक पार्टी आहे आणि त्यामुळे मनोज सरगरांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळेला पण त्यांचा विजय निश्चित आहे. परंतु काय झालं की लोकशाहीला घराणेशाहीची कीड लागली आहे. त्या घराणेशाहीच्या किडीनं सांगलीचा तर विकास झालाच नाही काय. तर आदरणीय वसंतदादा पाटील हे सांगलीतनं मुख्यमंत्री झाले, त्यांनी त्यांच्या काळात चांगलं काम केलं. परंतु त्यांच्या नावाचा वापर करून त्यांचे जे वारस आहेत आता तर पंतू पण लढवत आहेत आणि दादांच्या नावाखाली मते मागत आहेत. तर असं झाल्यावर सर्वसामान्य घरातील लोक कशी लोकशाहीत टिकणार आणि कसे करणार असा मला प्रश्न पडतो. आता धनगर समाज म्हणून तुमची काय म्हणजे रणनीती ठरल्या? आता सगळ्यात जास्त चुरशीची किंवा हाय व्होल्टेज लढत ही वॉर्ड नंबर 11 मध्ये मनोज सरगर विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांच्यात आहे. तर रविवारीच मागच्या त्यांचा प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळेला आदरणीय सुधीरदादा गाडगीळ सांगलीचे आमदार, जयश्री वहिनी पाटील, परत मनोज सरगर, परत कांबळे आमचे त्यांचे उमेदवार तिथले आणि पॅनलमधील सर्व लोक होते. तर आमची रणनीती काय की मनोज सरगर हे निवडून येतील त्या अनुषंगाने आम्ही तिथे प्रयत्न करत आहोत. आमच्या राज्याचे नेते आणि सभापती आदरणीय राम शिंदे साहेब पण प्रचारला येतील आणि त्यांच्या तिथे एक सभा होईल. घर टू घर आम्ही प्रचार करत आहोत. धनगर समाजामध्ये आणि सर्व समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कारण मनोज सरगर यांनी फक्त धनगर समाजातील लोकांचंच काम केलं असं नाही. मनोज सरगर यांनी त्यांच्याकडे कोणीही जाऊ दे, लोकसंग्रह अफाट आहे त्यांचा, त्यांनी प्रत्येक समाजातील लोकांचं काम केले. त्यामुळे मला वाटतं की त्यांची विजय निश्चित आहे. भाजपनं आणखी कुठले कुठले उमेदवार दिलेत आणि ते उमेदवार देण्यापाठीमागचं काय त्यांचं? आता त्यालाच लागून वॉर्ड नंबर 12 मध्ये भाजपनी एक लक्ष्मी सरगर म्हणून आहे महिला उमेदवार दिलाय आणि आपले यमगर आहेत संजय यमगर म्हणून दिलेत. ते दोन्ही मागच्या वेळा नगरसेवक होते, त्यांना दिले. परत त्यानंतर वॉर्ड नंबर 19 मध्ये सविता मदने म्हणून मॅडम आहेत, त्यांना दिले. वॉर्ड नंबर 7 मध्ये मिरजेमध्ये माजी महापौर संगीता खोत यांचे पुतणे दयानंदला दिले. मिरजेतच सुनीता वनमने यांना दिले. अशा बऱ्याच ठिकाणी भाजपने उमेदवार दिलेत. ते सगळे कसे निवडून येतील या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. रामजिंदे सरांना, सभापती साहेबांना आम्ही विनंती केली की आपण प्रचार सभेला येऊन जसं जामखेडमध्ये दिग्विजय त्यांनी प्राप्त करून दिला, दणदणीत विजय, तसं कारण तिथं तर पूर्ण घराणेशाहीची कीड लागलेली की ज्यांच्या घरात 2-2, 3 खासदार आहेत आणि 2-3 आमदार आहेत, ती लोकांनी पैशाचा वापर करून, सत्तेचा वापर करून राम शिंदे साहेबांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु जे अहिल्या देवींचं रक्त आहे ज्यांच्या घराण्यातले राम शिंदे साहेबांनी तिथं दणदणीत विजय मिळवला.
तर त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण प्रचारला यावं. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांचा चांगला प्रचार चालू आहे. नीताताई केळकर आहेत, मकरंद देशपांडे आहेत, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सुरेशभाऊ खाडे आहेत, प्रकाश डंग आहेत, या सगळ्यांच्या शेखर इनामदार साहेब आहेत, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली धनगर समाजातील उमेदवाराचा आम्ही जोरदार प्रचार करत आहोत. तर आता प्रचारामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळवताय, तरी देखील अहिल्यादेवींचा पुतळा जो बसवला आपण, त्याचा काही इम्पॅक्ट आहे का समाजामध्ये की भाजपच्या? काय झालं की बघा, आता तर गंगाजळ निर्मळ लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 300वी जयंती पूर्ण देशभर भाजप साजरी करताय, सर्व समाज साजरा करताय. भाजपनं त्यात जास्त योगदान दिले. तर जे मागच्या वेळेस 2018ला राम शिंदे साहेब मंत्री होते, ते आलते, तर त्याच वेळेला त्याच चौकात डॉक्टर गवळी यांच्या हॉस्पिटल समोर स्टेज होते. त्यांनी पहिल्यांदा राम शिंदे साहेबांनी केलं की इथे आम्ही मातोश्रींचा अहिल्यादेवींचा सगळ्यात मोठा पुतळा उभारू. तर ते भाजपनं दिलेलं वचन पूर्ण केले आणि त्यामुळं धनगर समाजामध्ये एक त्यांच्याबद्दल लाट आहे की दिलेली. आता आरक्षणाचा प्रश्न आहे, ते पण ते सोडवणार आहेत असं त्यांनी सकारात्मक सांगितले. तर असे बरेच प्रश्न ते मार्गी लावायचा प्रयत्न करतात. आता म्हणजे भाजपमध्ये म्हटलं तर अण्णासाहेब डांगे यांचं जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं वर्चस्व आहे धनगर समाजामध्ये भाजपचं. तर अशी कोणकोणती नेतृत्व आहेत जे म्हणजे आपल्या महानगरपालिकेसाठी महत्वाचे? तुम्ही आत्ताच नाव घेतलं, आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांचं खूप मोलाचं योगदान आहे. आप्पा तर भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. चौंडी हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्यात किंवा याच्यासाठी आप्पांचं मोठं योगदान आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ शोधून काढून जे आता तिथं विकास झालेला दिसतो, ते आप्पांच्या अविरत प्रयत्नाचं आहे. आप्पांचं भाजपमधलं योगदान आहे. आप्पा तर आहेतच, चिमन भाऊ आहेत, बरेच असे भाजपमधले नेते आहेत की जे योगदान देत आहेत. भाजपमध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे अण्णासाहेब डांगेंच्या येण्यानं, तर ते आता म्हणजे महानगरपालिकेसाठी महत्वाचं ठरेल का? मुळातच महानगरपालिका स्थापन व्हावी 1998ला, यात आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पांचं खूप मोठं योगदान आहे की त्यांचं काय होतं की शहरांचा तिन्ही विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी महापालिका स्थापन केली आणि एक जुनं जाणतं नेतृत्व, वडीलधारी नेतृत्व परत पक्षात आल्यामुळे पक्षात आणि धनगर समाजात चैतन्याचं वातावरण आहे. आता महानगरपालिका सगळी बघितली तर खूप मोठं मतदान आहे इथं. धनगर समाजाचे जे भाजपने दिलेले उमेदवार किंवा अन्य उमेदवार यामध्ये मेळ बसला असं मला वाटतंय का? मुळातच धनगर समाज हा या सगळं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही बघितला तर दोन्ही आमदार जे महापालिका क्षेत्रात आहेत ते भाजपचे आहेत. आदरणीय सुधीरदादा गाडगीळ असतील, माजी पालकमंत्री खाडेसाहेब असतील, तर बऱ्याच अंशी त्यांनी समाजाचं प्रतिनिधित्व देण्याचं, प्रश्न सोडवण्याचं काम केलंय. त्यामुळं समाजाला वाटतं की आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे आणि त्याच्यावर काम चालूच आहे. परंतु इतर प्रतिनिधित्व असतील, अहिल्यादेवींचा पुतळा असेल किंवा बऱ्याच गोष्टी भाजप सरकारनं सकारात्मक केल्या आहेत असं आम्हाला वाटतं. 21 जानेवारीला धनगर समाजाचे एक आंदोलन मुंबईमध्ये होते. त्या आंदोलनासाठी सर्वाधिक जो समाज आहे तो तिकडे जातोय. तर तुम्ही काय समाजाला आव्हान कराल? भारतीय जनता पक्ष धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवेल का? आमचे नेते उपोषणकर्ते दीपकभाऊ बोराडे हे यांनी जालना सप्टेंबरमध्ये जालना इथं आमरण उपोषण केलं आणि इथं जालना येथे न भूतो न भविष्यात 5 लाख लोकांचा मोर्चा झाला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देवाभाऊ फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर त्यांनी मीटिंग बोलवली आणि त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि देवेंद्रजींनी किंवा देवाभाऊंनी दिलेला शब्द कधी ते फिरवणार नाहीत. मी तुम्हाला आरक्षण देणार आहे आणि ते कसं संविधानिक चौकटीत बसेल किंवा कसं करता येईल ते आम्ही बघतो आणि तुम्हाला देतो, कारण मी दिलेला शब्द मी पाळणारच असं त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी अटॉर्नी जनरल बरोबर मीटिंग केली, आमची लावून दिली. त्या बाबतीत गिरीश भाऊ महाजननी पुढाकार घेऊन तो प्रश्न पुढे नेलाय. आता 21 जानेवारीला परत दीपक भाऊंनी एल्गार मोर्चा मुंबईला ठेवला आहे. त्या निमित्तानं 15 तारखेला इथं मतदान होणार आहे. तर 16 तारखेला निकाल लागेल आणि आम्ही या माध्यमातून बहुसंख्य समाज बांधवांना पण विनंती करतो की आपला आरक्षणाचा प्रश्न हा खूप मोठा आहे. आपल्यात पहिल्या पिढीत टी.के. शेंडगेंना त्याचं महत्व कळालेलं, शिकलेली लोक होती. परत शिवाजीबाबू शेंडगे, आदरणीय अण्णासाहेब डांगे या सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि आता आपण प्रयत्न करायला पाहिजे, तरच आपल्याला ते आरक्षण मिळू शकते. जर आपण म्हणलं ते दुसरे लोक बघतील आणि आपण घरात बसलो तर आरक्षणाचा प्रश्न सुटण्यास थोडं वेळ लागेल किंवा कठीण होईल असं मला वाटतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा झाली तर सभेनंतर नवचैतन्य आलं, पण काही धनगर समाज नेत्यांना त्यांनी डावललं असं म्हणजे चर्चा आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस फिरायचो प्रभागामध्ये त्यावेळेस, तर का असं झालं असेल तुम्हाला? आता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस देवाभाऊ यांच्या मी संपर्कात आहे. त्यांचं धोरण काय की युवा नेत्यांना
संधी देणे. तर मला असं वाटत नाही त्यांनी कुणाला डावललं असेल किंवा काय केलं असेल. जेव्हा त्यांची इथं सभा झाली त्यावेळेला पण त्यांनी सगळे प्रश्न सोडवणार, IT पार्क आणणार, कौलापूर विमानतळाचा प्रश्न सोडवणार, धनगर समाजाचे प्रश्न सोडवणार असं त्यांनी दिले. आता काही लोकांना डावलले यात मला म्हणजे माझ्या तर दर्शनी काही मला तथ्य असं वाटत नाही. कारण काय प्रत्येक जण आपल्यापर्यंत प्रयत्न करत असतो आणि समाजाचा विकास व्हावा आहे प्रत्येक धनगर नेत्याचं किंवा आरक्षण मिळावं असं प्रामाणिक मत असतं. त्या अनुषंगानं नेते प्रयत्न करत असतात. आता म्हणजे जे आपले उमेदवार आहेत त्यासाठी तुम्ही समन्वय समिती स्थापन केल्या. समन्वय समिती स्थापन करण्यापाठीमागचा काय उद्देश आहे आणि कितपत ते साध्य ठरेल? धनगर समाजाच्या बाबतीत काय युद्धात जिंकले आणि तहात हारले असं बऱ्याच वेळा घडते. अटकेपार झेंडा लावणारे मल्हारराव होळकर होते, परंतु काय झालं की तेवढ्या माध्यमातून त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही. मग काय होतं की आपल्यात लढून आपलेच उमेदवार पाडण्यापेक्षा, बाद होण्यापेक्षा एक समन्वय समिती स्थापन केली. त्यात तात्यासाहेब गर्दे म्हणून समाजातले ज्येष्ठ उद्योगपती आहेत. हॉटेल सीझन 4 आणि शीतल गर्दे फर्निचरच्या माध्यमातून ते जिल्हाभर आणि राज्यभर सर्वांना परिचित आहेत. तर त्यांचं योगदान मोठं आहे. तर त्यांना अध्यक्ष केले आणि त्या समितीत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनियर सगळ्यांना आम्ही समावेश केलाय. आणि त्या माध्यमातून आपल्यात कसा समन्वय राखला जाईल, आपणच आपल्या उमेदवाराला कुठं पाडू नये किंवा जो उमेदवार चांगला आहे त्याला मदत करावी ह्यातून आम्ही समन्वय समिती स्थापन केली आहे. आता तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की तुम्ही जवळपास आखूर टीव्हीनं खूप चांगलं तुम्ही लोकांना कव्हर केले. बऱ्याच लोकांचे प्रश्न तुम्ही मांडलेत, बऱ्याच उमेदवारांची मुलाखत घेतली आहे. त्या माध्यमातून मी उमेदवारांना आवाहन करेल की जर बंधूंनो तुम्ही जर आपल्याच माणसाला साथ दिली नाही, आपलेच उमेदवार, आपलेच प्रतिनिधी जर तुम्ही निवडून दिले नाही, तर तुमचे प्रश्न मांडणार कोण? शेवटी आईला सुद्धा आपल्याच बाळाची, ते नकटा असू दे, शेंबडा असू दे, म्हणजे माया येते. तर आपल्या समाजातील उमेदवार, मी प्राध्यापक या नात्याने सांगतोय, प्राध्यापकाला आम्हाला विद्यार्थी सगळे सारखेच असतात. परंतु काय झाले की दुर्दैवानं आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाचे पण प्रश्न मार्गी लावणे, त्यासाठी लढणे हे मूलभूत कर्तव्य आहे. तर त्या माध्यमातून आमच्यावर खूप अन्याय झालाय. आम्हाला तेवढं म्हणावं तेवढं प्रतिनिधित्व मिळालं नाही. आम्ही फक्त काय निवडून देण्यासाठी जन्म घेतलाय का? राजसत्तेमध्ये प्रत्येक समाजाचा वाटा पाहिजे, धनगर समाजाचा वाटा पाहिजे. आणि आपल्याला खूप मोठा लोकमाता अहिल्यादेवी होळकर असतील, सुभेदार मल्हारराव होळकर असतील, महाराजा यशवंतराव होळकर, संगोळी रायांना यासारख्या खूप मोठ्या लोकांचा वारसा लाभलेला आहे. तर त्या अनुषंगानं आपण पण सत्तेत वाटेकरी व्हायला पाहिजे, आपल्या लोकांना आपण साथ दिली पाहिजे आणि आपल्या समाजाचे प्रश्न सोडवून घेतले पाहिजे असं मला वाटतं. तर हे होते प्राध्यापक कृष्णा आलदर. धनगर समाजाची त्यांनी सांगलीमध्ये एक मोठी फळी निर्माण केलेली आहे आणि त्यांनी आता अलीकडे समन्वय समिती स्थापन केलेली आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा एक अश्वारूढ पुतळा व्हावा अशी त्यांची बऱ्याच वर्षांची एक संकल्पना होती आणि ती मागल्या काही काळामध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ती सोडवलेली आहे. त्यामध्ये बऱ्याच जणांचं योगदान आहे, त्यामध्ये कृष्णा आलदर यांना वगळून जमणार नाही. तर असे हे कृष्णा आलदर होते, यांच्याशी आपण संवाद साधला. धन्यवाद.